आणि त्या प्रकारे चांगला क्रिकेट दाखवा. मला जे काय बोलायचं आहे ते मी नंतर बोलणार आहे बक्षीस समारोहाच्या वेळेला, कारण की आता ही वेळ नाही आहे, तुम्हालासुद्धा वेळ नाही. मॅच सामना चालू होतो आहे आणि या सामन्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व टीमना, सर्व आपल्या कार्यकर्ते, सर्व प्रेक्षक रसिक आणि यांना मी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादा अगदी कमी बोलतात परंतु महत्वाचं बोलतात. अगदी शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवृत्तीदादा पाटील यांचं आपण मार्गदर्शन ऐकता. जाऊयात मॅच कडे. जसं पहिलं सत्र सुरू होईल ऐकूयात आवाज खालापूर परिसरामधील एक गोड आवाज. शुभमजी म्हात्रे सर. नुकताच खरं तर सर्व या ठिकाणी पाहुण्यांची उपस्थिती झाली, तदनंतर उद्घाटन समारंभ संपन्न झाला आणि या स्पर्धेला देखील सुरुवात होताना आपण पाहतोय. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. येस, वेलकम बॅक. थँक्यू सो मच स्वप्नील, थँक्यू सो मच परमेश सर आणि अविनाश ठाकूर, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. आरजे ट्रॉफी 2026 मध्ये दमलेल्या तमाम खेळाडूंचा, क्रीडा रसिकांचा आणि शेख राहुल जितेकर यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. चला, पहिली मॅच मात्र ऑन झाली आहे. साहिल मात्रे गोलंदाजीच्या मार्कवरती. इकडे मात्र टॅपिंग क्रिकेट खेळलं जात आहे. पहिली मॅच आहे RV11 चिसपाडा आणि राधाकृष्ण वडाव अशी मिग फाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कुठे असतील तर इकडे या. सात्विक लेग बायची एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावा फळक्यावरती. आरचे ट्रॉफी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधली ही मोठी मानाची स्पर्धा आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बाटकेट आहे, मागे चालला, परत पायाला बॉल. लेग बायचा इशारा येतोय. सिंगल धावा देखील फार महत्वाच्या आहेत. RV11 चिसपाडा राधाकृष्ण वडाव अशी ओपनिंग मॅच आरजे ट्रॉफीतली आपण बघतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शनदादा म्हात्रे, रोहनदादा म्हात्रे यांना आपण या व्यासपीठावरती मात्र बघतोय. भरपूर पाहुणे मंडळी या स्पर्धेसाठी आज मात्र जॉईन झालेली आहे. पहिला गोलंदाज साहिल म्हात्रे, राईट आर्म राऊंड विकेट. टॅप करण्याचा प्रयत्न. इकडे चांगली गोलंदाजी. पहिलं षटक मात्र एंड झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि धाव फळक्यावरती फक्त आणि फक्त 3. पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राधाकृष्ण वडाव आणि त्यांना फाईट करत असताना RV11 चिंचपाडा पेन. मी सन्माननीय सुजित म्हात्रे भाईंना विनंती करेल की आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा आणि त्याचबरोबरीने श्रेयश म्हात्रे बाळा यांना मी विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खरं तर गतवर्षी खारेपाट विभागामध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा स्पर्धेचं आयोजन जे आपण पाहिलं, या स्पर्धेचे मुख्य लाडके आयोजक श्रेयश म्हात्रे आणि मी सुजित भाईंना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आणि त्याचबरोबरीने ही स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण लायसन ग्रुप या ठिकाणी वडावचा उपस्थित झालाय. या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली ओव्हर संपली. 3 धावा फलकावरती. मंदार माली गोलंदाजीच्या मार्कवरती. लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिलाच बॉल. इकडे मात्र पंचांचा वाईटचा निर्णय. एक्स्ट्राची रन. 4 वरती संघ मात्र पोहोचला. 4 ओव्हरची मॅच आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर मग झटपट क्रिकेट आहे. त्यामुळे पहिल्या बॉलपासून अटॅक करणं हे गरजेचं आहे. 8 संघ 8 खेळाडू मात्र प्रत्येकी टीम मध्ये बघतोय आपण. हा देखील थोडा खराब बॉल आहे. अनदर वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्रा धावा. इकडे गोलंदाज मंदार माळीच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात. संघ मात्र 5 वरती पोहोचलाय. 5 धावा फडक्यावरती. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. उर्वरित 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या बढवावी लागेल. मंदारचा बॉल.
ओ फटका चांगला खेचलाय, चौकार. चॉरस ओ दी लाईन. दमदार फटका बॅटर स्वप्नील म्हात्रेच्या बॅटमधून. एक बॉल नंतर 9 धावा धावफलकावरती. स्वप्नील स्ट्राइक एंड वरती आहे. मंदार गोलंदाज हा देखील वाईड आहे. थोडीशी खराब गोलंदाजी बघतो आपण. रस्त्यावर कोणाच्या गाड्या आहेत तर प्लीज जरा पार्किंग एरियामध्ये गाड्या पार्क करा, नाहीतर मग आयोजक कठोर निर्णय घेतील. हो चांगला बॉल आहे. इकडे मात्र पडले झडलेत परंतु फटका लगावला. थोडासा यॉर्कर लाईनचा बॉल होता आणि पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे फरार होतोय. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि 2 चौकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 14 वरती पोहोचली आहे. 2च बॉल झालेत आणि 14 धावा धावफलकावरती. झिरो 6 9598 कोणाची बाईक आहे तर कृपया करून पार्किंग एरियामध्ये पार्क करा. हा बॉल मात्र पंचांचा इथे नो बॉलचा निर्णय. नो बॉल आहे. 06 9598 कोणाची बाईक असेल तर कृपया तिथून काढायची आहे. 8598. हा देखील चांगला फटका. बॅक टू बॅक चौकार मात्र इकडे लगावले जातात. हा तिसरा चौकार आलाय तो स्वप्नील म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 19 वरती मात्र पोहोचली आहे. मी मगाशी सांगितलंय बॉस क्रिकेटची स्पर्धा आणि शॉर्ट फॉर्मॅट, त्यामुळे पहिल्यापासून आक्रमण करणं गरजेचं आहे. यस मागील वर्षी गतवर्षी ही स्पर्धा पार पडली होती आणि डिफेंडिंग चॅम्पियन आहे बॅटिंग करणारा RB11 चिचपाडा संघ. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण पाहता यावर्षी देखील चांगला ॲडव्हान्टेज त्याच्या पाठीशी आहे. चांगला बॉल आहे, समोर मारला होता, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. कमबॅक करावा लागेल गोलंदाज मंदार माळी या गोलंदाजाला. ओ रिव्हर्स खेचलाय, जबरदस्त प्रहार. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य देणं. सरळ बॅटनं फटके येत होते. बॉलरची मेरिट, बॉलरची लेंथ ओळखली, स्विच इटचा फटका एक्झिक्यूट केला आणि हा चौथा चौका ठोकलाय तो बॅटर स्वप्नील म्हात्रे या खेळाडून. 2 षटकाचा एक बॉल मात्र बाकी आहे. 5 बॉल झालेत आणि टोटली 23 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग स्वप्नील म्हात्रे मात्र या मॅच मध्ये करतोय. संघाला स्वतः फ्रंट पासून लीड मात्र करतोय. शेवटचा बॉल मंदार, इकडे देखील टॅप केलाय. दमदार फटका, कॉपी बुक, पॉइंट सीमारेषा पार. या षटकातील हा तब्बल 5वा चौकार. 5 चौकार इकडे मात्र स्वप्नील म्हात्रेच्या बॅटमधून आलेत. 2 षटकानंतर बॅटिंग करणारा RB11 चिचपाडा संघ मात्र 27 वरती पोहोचला. 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स असेल. 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे आणि डीजेला देखील थोडीशी सुवर्ण संधीमध्ये देऊया आपण. कमॉन डीजे.
चला 2 षटकानंतर 27-27 धावा ऑन बोर्ड आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज बंटी भोईर इकडे आलाय. राधाकृष्ण वडाव या टीम कडून बंटी हा तिसरा गोलंदाज आहे. पहिला बॉल आहे, नो बॉलचा कॉल दिलाय. नो +4 बोनसच्या स्वरूपात पंजा मिळाला आहे तो बॅटिंग करणाऱ्या RV11 चिचपाडा संघाला. लाईनचा हा नो बॉल आहे आणि फ्री हिट होता हा देखील चौकार. नो बॉल, बॅक टू बॅक 2 नो आणि 2 चौकार. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? बॉलिंग वरती लक्ष द्यावा लागेल. गोलंदाजी मात्र थोडीशी खराब बघतो आपण. या पद्धतीने गोलंदाजी केली तर मग खूप धावा बहाल करू शकतात, त्यामुळे लक्ष द्यावा लागेल बॉलिंग वरती. टोटल धावा संख्या झाली आहे ती 37. 2 खराब बॉल फेकलेत गोलंदाजानं, एकही बॉल झाला नाहीये. इकडे चांगला क्रिकेट खेळला जाते, चांगली फिल्डिंग, स्टॉप केला बॉल. हा पहिला बॉल रिलीज केलाय. सुरेख बॉल आहे. शेवटला बॅटचा फ्लो ओपन करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. हा देखील डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट. या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या 2 बॉलवरती एक्स्ट्राच्या 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज बंटी भोईर या गोलंदाजानं. हो, इकडे मात्र मिसफील्ड होत्याचं नव्हतं मात्र झालंय. विकेट किपर कडून मी तर म्हणेन थोडी चूक झाली आहे, कारण बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल अडला नाही, परंतु त्याचबरोबर चौकार गेला. वाईड +4 एक्स्ट्राच्या 5 धावा. टोटल 15 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्यात. इकडे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र 43 वरती पोहोचली आहे. 43. 3 बॉल आणि 43 धावा धावफलक्यावरती. ओ, बॅटकट लागली आहे, मागेच चालला बॉल. रनआउटची संधी होती तिकडे, परंतु एक सिंगल कंप्लीट केली आहे आणि 44 धावा धावफलक्यावरती. 4 बॉलचा खेळ इथे मात्र संपला आणि 44 वरती संघ पोहोचला. 2 बॉल या षटकातील मात्र बाकी आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. इकडे ही टॅपिंग क्रिकेट खेळलं जाते. डीप मध्ये फिल्डर सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र 45 आहे. ओ, शेवटचा बॉल होता, क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. विकेट नंबर 2 गॉल. आणि सत्यम मात्रे, जरा आपण आयोजकांशी संपर्क करा. डीजे ऑपरेटर सत्यम गावंड का? सत्यम गावंड, जरा आयोजकांशी संपर्क करा. डीजे तस दरम्यान मान्यवर आपल्यातून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नवनिर्वाचित नगरसेवक भाई निळकंठ म्हात्रे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आपल्या बिझी शेड्यूल मधून दर्शनदादा म्हात्रे यांच्यावर असणारं विशेष प्रेम, RJ ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या वतीनं भाई निळकंठ म्हात्रे यांचं मनापासून आभार. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. भूषण म्हात्रे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि शेवटचा गोलंदाज स्लॉगवर हाणामारीचं षटक टाकण्यासाठी रोहित पाटील आहे. 46 धावा धावफलक्यावरती आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलवरती किती धावा बनवल्या जातील ते पाहणं गरजेचं आहे. इकडे मात्र रनआउटची संधी आहे. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि हा तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र लागलाय.
पीएश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. विनीत पाटील स्ट्राईक एंड वरती आहे खेळाडू. विनीत मात्र आहे. चांगला फटका आहे तिथे, मिसफिल्ड झाली आहे. बॉल हाताला लागला नसता तर मग षटकार मिळाला असता आणि षटकार मिळाला असता तर मग फलंदाज बाद झाला असता, परंतु फिल्डर कडून थोडीशी चुकी झाली तिकडे. या इनिंगमध्ये मिसफिल्डच्या खूप साऱ्या धावा बहाल केल्या गेल्यात. मी मगाशी देखील सांगितलंय, या धावा आपण खर्च करतोय त्याच्यावरती थोडा लक्ष द्यावा लागेल. चौकार आलाय. धावसंख्या मात्र 50 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र कंप्लीट केल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 50 वरती संघ मात्र पोहोचला. राईट आर्म राऊंड टू विकेट ना हा चेंडू. रोहित पाटील स्वीप केला बॉलला. आणखीन एक चौकार. बाटकटचा हा चौकार मात्र बघतोय. 4 रन्स. थोडीशी खराब गोलंदाजी रोहित पाटिल. दिशा बरकटला. दिशा से भटके तो यहाँ पे जरूर पड़ेंगे फटके. चौकार आलाय. धावसंख्या मात्र 54. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल आणि किती धावा बनवल्या जातील ते पाहणं गरजेचं आहे. रोहित पाटील इकडे तयार झालाय. परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. डबलचा कॉल. रनआउटची विकेट. त्यामुळे एकच बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. प्रियश पास झालाय. रनआउट. परंतु स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपल्याला आता विनीत मात्रे पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून खूप साऱ्या धावा आल्यात. त्याचमुळे शेवटला स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न विनीत मात्रेनं मात्र केलाय. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल रोहित पाटील. शेवटचा बॉल होता. सोडून दिला बॉल. वाईटचा निर्णय पंचाने दिलाय. एक सिंगल आणि धावसंख्या मात्र 56. अब तक 56. हा देखील वाईड आहे बॉल. बॅक टू बॅक खराब बॉल हाताळले जातात रोहित पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 57 वरती पोहोचली आहे. अंतिमचा बॉल आहे. थोडस मागणं षटक फेकलंय रोहितनं. शेवटचा बॉल. स्लाइस करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. पहिलं षटक इथे मात्र पहिली इनिंग इथे मात्र एंड झाली आहे. पहिल्या इनिंग नंतर बॅटिंग करणारा RB11 चिचपाडा संघ मात्र 57 वरती पोहोचलाय आणि 24 बॉल मध्ये राधाकृष्ण वडाव टीमला मात्र 58 धावसंख्येची गरज. हॅलो चेक. नेक्स्ट मॅच टॉससाठी या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करू टीम भूमी 11 पेन फणस डोंगरे आणि त्यांना फाईट करेल टीम शिवतेज बाटेवाडा. सर टॉस बॉक्समध्ये आमचे हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. मॅच झाल्यावरच घेऊ टॉस. पण त्यांचं तर हे का चालू आहे ना. सांग पॅनल्टी घेईल. चिंचपाडवाल्यांना सांग 12 डावा प्लेयर इथं पाहिजे. नियम मध्ये वाचलत ना, सह्या घातल्या गेले.
बॉल पारला नाही की डायरेक्ट पेनल्टी ओशी मग इकडे धावून पेनल्टी धावा इकडे नगरपालिकेवर इंट्रे 32 झाल्यात ऍडव्हान्स आता टाकलं भेटेल नंतर नाही भेटणार मोबाईल ठेवा का मला का सांगू नको नंतर नाही भेटलं सांगू नको मी नंतर तुला तेच सांगेन मी की मोबाईल घाण ठेवले मी तुमच्यापेक्षा त्यांचा बघत मोठा असला तर तुमच्यापेक्षा त्यांचा बघत आडनाव पण सांगित जा अक्षय टॉस पहिला बंद आहे ना अक्षय नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया भूमी 11 पेन फणस डोंगरी आणि त्यांना फाईट करेल टीम शिवतेज बाटेवाडा पेन सेकंड मॅच लीग स्टेज मधील आपण पाहणार आहोत पहिली लढत या स्पर्धेतील आपण पाहतो RB 11 पेन चिंचपाडाला फाईट करत असताना राधाकृष्ण वडाव टार्गेट सेट केलं विजयासाठी करायच्यात 58 रन्स वडाव टीमला पहिल्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग बॉक्स मध्ये असेल अक्षय ऑन स्ट्राईकला समीर म्हात्रे नॉन स्ट्राईकला बंटी म्हात्रे द गेम ऑन 58 चे टार्गेट पाडव्या बॅटने खरं तर स्ट्रोक्स खेळायचा होता पायावरती चेंडू आदळला कोणत्या प्रकारची रन्स मिळणार नाहीये पहा तुम्हाला आता दमदार सुरुवात करावी लागेल 58 रन्स जर का तुम्हाला चेस करायच्या असतील तर अगदी आघाडीच्या गोलंदाजावर तुम्हाला आक्रमण करावं लागेल बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्हाला फास्ट खेळायचं आहे आणि तशा प्रकारची एक इनिंग समीर म्हात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळेल का स्टंपवरती दांडी गुल इट्स अ फर्स्ट विकेट पहिला धक्का धावांचा पाठलाग करत असताना राधाकृष्ण वडाव संघाचा सुपरस्टार खेळाडू समीर म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन कमालीची सुरुवात या मॅच मध्ये RB 11 चिंचपाडा पेन संघाला गतवर्षी RJ ट्रॉफी ज्यांनी जिंकली होती खरं तर असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ए पूल मधील हे खरं तर दोन संघ आपण पाहतोय फर्स्ट मॅच नंतर सेकंड मॅच आपण पाहणार आहोत भूमी 11 पेन फणस डोंगरी त्यांच्या विरोधात शिवतेज पाटेवाडा खरं तर अशी लढत असेल टॉस कडे देखील आपण जाणार आहोत दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल प्लीज रिपोर्टिंग करा नेक्स्ट बॅट्समन पुढचा खेळाडू असेल मंदार माली 58चं टार्गेट आहे पहिलं षटक सुरू आहे ट्रॅप शॉट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे व्हॉट अ फॅन्टास्टिक फिल्डिंग 100% डेडिकेशन देत असताना स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नीलला फॅन्टास्टिक एफर्ट्स जबरदस्त फिल्डिंग 100% डेडिकेशन ज्याला आम्ही म्हणतोय नेहमीच क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग त्यासोबत तुमचं क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे आणि मग त्या क्षेत्ररक्षणच्या जोरावरती तुम्ही किती मॅचेस जिंकताय किती स्पर्धा गाजवताय आणि त्यातीलच एक खरं तर उदाहरण म्हणूया आपण एक्झाम्पल पाहायला मिळालं नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिलाय पंचांचा निर्णय आलाय इट्स अ वाईट बॉल एक्स्ट्राची 1 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल 1 रन स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला गोलंदाजीत व्हेरिएशन खरं तर आपण पाहतोय स्विंग पाहायला मिळतोय पैस थोडंसं देत नाहीये गोलंदाज पण थोडी गती कमी आहे आणि या पेस व्हेरिएशन मध्ये फलंदाज मात्र फसले जात आहेत 9 एकूण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एसटी रक्षक तदनंतर फ्लाइंग स्लीपला 1 पॉइंट मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खरं तर 30 यार्ड सर्कलचाच हा खेळ आहे एक्स्ट्रा कव्हर आणि हे काही खेळाडू ऑन साईडला जर का आपण विचार केला तर मिड विकेटला असं आपण म्हणूया सर्व क्लोजिंग फिल्डर्स बॉक्स क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय महत्वाचं पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र तिथेच थांबलाय आणि वडाव संघ देखील थांबलाय 58 जर का तुम्हाला चेस करायचे असतील तर चौकारांच्या शोधात तुम्हाला जावं लागेल खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली चिंचपाडा पेन संघाची तितक्याच ताकदीची गोलंदाजी टॅप शॉट क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकामध्ये अवघ्या रन्स आल्या 2 रन्स टू ऑन द बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट 2 ला 1 58 धाव संख्येचा पाठलाग करत असताना
राधाकृष्ण वडाव पेन संघाची धाव संख्या आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईंट होऊया. तिकडे आमचे समालोचक मित्र अविनाश ठाकूर जॉईंट होतील. मी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल, चला आपण या टॉससाठी शिवतेज बाटेवाडा लास्ट कॉल आणि त्यांच्या विरोधात टीम भूमी 11 पेन फणस डोंगरी. हॅलो हॅलो चेक. चला Second. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन आपण या लवकर. मॅच एका बाजूने सुरू आहे परंतु टॉस इम्पॉर्टंट आहे. भूमी 11 फणस डोंगरी पेण आणि शिवतेज बाटेवाडा. टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्या ठिकाणी जॉईंट होतील. अविनाश, सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर मिड इनिंग मध्ये आपण टॉस घेणार आहोत. तत्पूर्वी मॅच कडे आपण बोलतोय. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज प्रियश म्हात्रे. चांगला फटकाय दमदार स्ट्रोक्स. होय, हवाय हा चौकार आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आला. या खरं तर सुरुवातीची आवश्यकता होती. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या नाही आहेत, अवघ्या 2 रन्स. तदनंतर सेकंड ओव्हरची सुरुवात झाली चौकाराने. बॉक्स क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा 6 चेंडूंवरती 6 चौकार पाहिलेत. तसा काहीसा विक्रम पराक्रम वडाव संघाला करावा लागेल. नेक्स्ट बॉल भरपूर दूर राहिला. पंचांचा निर्णय जरूर या ठिकाणी येईल. इट्स अ वाईट बॉल. टेम्परेचर भरपूर हाय आणि या दुपारच्या सत्रामध्ये RJ ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी समालोचक परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. व्हाईट बॉल जरूर आपण पाहिलाय. नेक्स्ट बॉल समोरला क्षेत्ररक्षक उभा आहे. धावबाची संधी, विकेट गमावलाय. सेकंड ओव्हरमध्ये आणखीन एक विकेट खरं तर गमावत असताना राधाकृष्ण वडाव या संघाला आपण जरूर पाहतोय. फलंदाज बाद झाला मंदार माळी आणि तदनंतर चौथ्या क्रमांकावरती मितेश म्हात्रे. चौथ्या क्रमांकावरती मितेश म्हात्रेला आपण पाहणार आहोत. 58चं टार्गेट, 58 धावसंख्येचं लक्ष. लीग स्टेजमध्ये खरं तर पहिली मॅच अतिशय महत्त्वाची. पहिल्या सामन्यात जिंकल्यानंतर तो कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास खेळाडूंना मिळतो, जो टीममध्ये आत्मविश्वास येतो, त्याची आवश्यकता नेहमी प्रत्येक संघाला असते. आणि पहिली मॅच लीग स्टेजमधली ही खूप महत्त्वाची. पहिली मॅच खरं तर लीग स्टेजमधली या संपूर्ण स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय आणि या मॅचवरती वर्चस्व राहिलंय चिंचपाडा संघाचा. डान्सिंग राऊंड विकेट. पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईटचा कॉल आला. डाव्या स्टिकवरतून चेंडू थोडासा बाहेर निघाला. व्हाईटचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. 8 ऑन दी बोर्ड. 8 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. अद्याप 50 रन्स करायचे आहेत. वडाव टीमला टॅप शॉट, फंटास्टिक स्ट्रोक. या फटक्यांची गरज आहे सध्या स्थितीत राधाकृष्ण वडाव संघाला. आणि खरं तर हे सौंदर्य राहिलंय बॉक्स क्रिकेटचं. बॉक्स क्रिकेटमध्ये आपण हा टॅप शॉट कित्येक वेळा पाहिलाय. ह्या स्ट्रोक्सवरती तुमची महारत असणं अतिशय महत्त्वाचं. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागेल आज वडाव टीम. या चौकाराने धावसंख्या 12 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. मजबूत स्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला चिंचपाडा पेन हा संघ. परंतु कमबॅक करेल का वडाव संघ हे पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल, व्हाईटचा इशारा जरूर आलाय. एक्स्ट्राची 1 रन्स स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. 13 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. गतवर्षी चॅम्पियन संघ अर्थातच मैदानाच्या आतमध्ये RB 11 पेन चिंचपाडा संघाला खरं तर क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण वडाव. इट्स अ बिग फाईट, इट्स अ बिग मॅच. स्पर्धेतील पहिलाच एक मोठा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका, तदनंतर सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. स्वप्नील सांगतोय की सिंगल डब्बाच जाऊ द्या, आपल्याला चौकार रोखायचे आहेत, एखादी विकेट आपल्याला घ्यायची आहे. आज या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये देखील भरपूर प्रेक्षक आपण पाहतोय. परंतु जसं संध्याकाळचं सत्र आणि जसं फ्लड लाईट्स ऑन होतील आणि मग प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल कडक, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहे, कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद होईल. मितेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद झालाय. जाऊया टॉस कडे. मॅच नंबर 2. एका बाजूने भूमी 11 फणस डोंगरी पेण, तर त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल शिवतेज बाटेवाडा पेण. सन्मान्य विनायक भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा टॉस, नाणेफेकीचा शुभ कौल. एका बाजूने अजित आहे, दुसऱ्या बाजूने शुभम.
एक चांगला खो खो पटू म्हणून शुभमची ओळख आहे. आता बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या संघाचं नेतृत्व करतो. फणस डोंगरी कॉल करतोय. भूमी 11 फणस डोंगरी संघ कॉल करेल. हेड इज अ कॉल, परंतु टेल आलाय, काटा आला. टॉस जिंकलाय शिवतेज बाटेवाडा संघानं. प्रथमतः शुभम निर्णय का असेल? आम्ही फलंदाजी करू. बॅटिंग करण्याचा निर्णय. मॅच सुरू आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. भूमी 11 फणस डोंगरीच्या वाटेला फिल्डिंग आल्या. मान्यवरांना आम्ही विनंती करू, आपण असं नसतं व्हायचं. त्याच अ न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. शिवतेज बाटेवाडा वन द टॉस, डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. नक्कीच सेकंड मॅच जे आपण पाहणार आहोत, शिवतेज बाटेवाडा या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय खरं या मॅचमध्ये खरं त्यांनी घेतलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये जर का आपण विचार केला तर 58 रन्सचं टार्गेट आणि या 58 धावांचा पाठलाग करत असताना राधाकृष्ण वडाव संघ मात्र आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 14 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतो. येणारे चेंडू बाकी असतील 12, अर्थातच 2 षटक आणि या 2 षटकांमध्ये विजयासाठी जर का आपण विचार केला तर 44 रन्स अर्थातच 22च्या सरासरीने आता मात्र पुढे जावं लागेल वडाव संघाला. 2 षटक आणि 44ची आवश्यकता असेल. नो बॉल, त्या ठिकाणी ही संधी होती. या चेंडूवरती एखादा चौकार येणं अपेक्षित होतं, परंतु नो बॉल वरती काय घडलंय? खरं तर नो प्लस रनआउटची विकेट. फलंदाज आणखीन एक बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6व्या क्रमांकावरती प्रिन्स माली. राधाकृष्ण वडाव संघाला आपण जरूर पाहतोय. खरं तर पहिली मॅच या स्पर्धेतील RJ ट्रॉफी 2026 दिमागदार या आयोजन ऐतिहासिक क्रीडांगण रामवाडी नगरीमध्ये खरं तर सध्या आपण आहोत आणि पुढचा चेंडू जरूर व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्राचे 1 रन्स. धावसंख्या 16 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक समोर उभा आहे आणि चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भूषण म्हात्रे RV11 पेन चिंचपाडाचा हा सुपरस्टार खेळाडू. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आजच्या खरं तर दिवसामध्ये भूषण म्हात्रेचं राहिलाय. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू आहे. गती देत नाहीये. अचूक लाईन आणि लेंथ, अचूक टप्प्यावरची ही गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय. या स्पर्धेचे आमचे मुख्य उद्घाटक, मुख्य अतिथी मंचकावरती आदरणीय निवृत्ती भाऊ पाटील भाऊंची उपस्थिती खरं तर आपण पाहतोय. विजयाचा चौकार ज्यांनी लगावला आणि पेन नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदावरती खरं तर जे सध्या विराजमान आहेत आणि खरं तर तो डायलॉग आम्हाला आता आठवला. मोठमोठे गार केले गंमतमध्ये आणि भाऊंची उपस्थिती. पेन टेनिस क्रिकेटला ज्यांनी दिशा आणि गती दिली आणि त्याचबरोबरीने रामवाडी क्रिकेटला खरं तर देखील ज्यांनी खूप चांगले खेळाडू घडवलेत असे सन्माननीय निवृत्ती भाऊ पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. सन्माननीय विनायकदादा पाटील असतील, विवेकदादा जोशी यांची उपस्थिती आपण पाहतो आणि अतिथी मंचकावरती या स्पर्धेचे मुख्य आणि लाडके आयोजक दर्शनदादा म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेटला सुगीचे दिवस पेन तालुक्यामध्ये जर का कोणी आणले असतील तर त्यात सिंहाचा वाटा असेल श्री दर्शनदादा म्हात्रे यांचा. खरं तर गतवर्षी एक मोठी स्पर्धा, यावर्षी खरं तर या सीझनच्या सुरुवातीलाच क्रीडा संकुल येथे एक मोठी स्पर्धा आपण बॉक्स क्रिकेटची पाहिली. अर्थातच अंडर-19 गटातील ती स्पर्धा संपन्न झाली आणि तदनंतर रायगडातील सर्वात मोठी स्पर्धा बॉक्स क्रिकेटमध्ये खरं तर आपण पाहतोय. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा खरं तर या क्रीडा नगरीवरती संपन्न होतोय. मालिका वीर खेळाडूसाठी गोल्ड कॉईन. आज सोन्याला भरपूर भाव आहे आणि गोल्ड कॉईन आपण देणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सिल्वर कॉईनचं पारितोषिक असणारी एक मोठी स्पर्धा या क्रीडा नगरीवरती संपन्न होतोय. दिमागदार असं आयोजन, भव्य दिव्य उद्घाटन समारंभ सोहळा, ओपनिंग सेरेमनी संपन्न झाली आणि तदनंतर या स्पर्धेतील
खरं तर ही पहिली लढत आपण पाहतोय. डॉमिनेट केलंय या मॅच मध्ये RV11 पेन चिंचपाडा संघाने राधाकृष्ण वडाव या संघाला, प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करत असताना, खरं तर उद्ध्वस्त करत असताना चिंचपाडा पेन संघाला आपण पाहतोय. गत वर्षी आम्ही चॅम्पियन का झालो, गत वर्षीचा खेळ आमचा कसा राहिलाय आणि या वर्षी आम्ही खेळ कसा करणार आहोत याचं ज्वलंत उदाहरण देत असताना RV11 पेन चिंचपाड्याचे खेळाडू आपण पाहतोय. एकतर्फी सामना, एकतर्फी ही लढत आपण पाहतोय. खरं तर पुन्हा एकदा स्वप्नील यांच्याकडे चेंडू, डॉट बॉल आणखीन एक जरूर पाहायला मिळेल. स्वप्नील यांची देखील चर्चा जरूर होईल, या नावाची चर्चा होईल. टेनिस बॉल क्रिकेट, त्याचबरोबरने बॉक्स क्रिकेट आणि खो खोचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्वप्नील यांच्याकडे पाहिलं जातोय. कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी डेडिकेट केलेत, अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडलेत, अनेक ठिकाणी चिंचपाडा संघ खेळताना आपण दिसतोय आणि त्यांच्या नेतृत्वात अनेक ट्रॉफीज या संघाने जिंकलेल्या आहेत. तर या संघाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पण आता कमबॅक करेल का वडाव संघ? नाही आहे. कमालीची गोलंदाजी. पण मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कार्य देखील मोठं करावं लागेल, तुमचं क्रिकेटचं स्टँडर्ड थोडं वाढवावं लागेल. मोठ्या स्पर्धांमध्ये गेम देखील तितकाच मोठा होणं अपेक्षित असतं. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, गोलंदाजाला ठाऊक आहे आता एक्स्ट्राचे चेंडू टाकायचे नाहीयेत, सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड ऊन आहे, पण तो लढत अप्रतिम राहिलाय. बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाली. तदनंतर प्रत्युत्तर देत असताना कमालीची गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण. रन्स आहेत स्कोर कार्डवरती 17. षटकातील चेंडू बाकी असेल एक. लास्ट बॉल, मॅच मधील हा शेवटचा चेंडू सन्मान दिलाय आणि ही लढत जिंकलाय. वेल प्लेड बॉयज. पहिला सामना लीग स्टेज मधला जिंकलाय RV11 पेन चिंचपाडा या संघाने आणि पराभूत केलाय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण वडाव या संघाला. परंतु वडावच्या प्रेक्षकांना विनंती असेल, कुठेही जाऊ नका, आणखीन एक संधी तुमच्यासाठी जरूर असेल. अर्थातच सेकंड मॅच कडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी प्लेअर ऑफ द मॅच, सामना वीर चं पारितोषिक आपण जरूर देऊया. नो डाऊट 22